पुराणकथेनुसार एकदा पृथ्वीवर मातंग नावाचा राक्षस जन्माला आला. तो अत्यंत बलवान आणि क्रूर होता. त्याने कठोर तप करून देवाकडून शक्ती प्राप्त केली. त्या शक्तीच्या अहंकारामुळे तो लोकांवर आणि ऋषीमुनींवरती अत्याचार करू लागला. मातंगाच्या भीतीमुळे पृथ्वीवरील लोक त्रस्त झाले. यज्ञ, तप, पूजा अर्चा बंद पडली. देवदेवतांनी आदिशक्तीकडे मदतीसाठी प्रार्थना केली. तेव्हा आदिशक्तीने उग्र रूप धारण केले. तेजस्वी आणि दिव्य स्वरूपात देवी प्रकट झाली. सिंहावर आरूढ होऊन तिने मातंगाशी भीषण युद्ध केले. शेवटी देवीने आपल्या शक्तीने मातंगाचा वध केला आणि पृथ्वीला त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. या विजयामुळे देवीला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाऊ लागले. ती शक्ती, धैर्य आणि धर्मरक्षणाचे प्रतीक मानली जाऊ लागली. आई तुळजाभवानी मातृत्वाचे प्रतीक असून तिची भक्ती मनाला शांती देते आणि संकटाशी लढण्याची प्रेरणा देते. तुळजाभवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत होती. असे म्हणतात की शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी देवीने आशीर्वाद म्हणून भवानी तलवार दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये देवीबद्दल विशेष श्रद्धा आहे. तुळजाभवानी मातेच्या कृपेमुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले असे म्हणले जाते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.